चलिए पंकज देसाई देखिए इनकी तरफ से छक्के के हैट्रिक के लिए मयूर के लिए खास करके देखिए यहाँ से 2100 रुपये देखिए यहाँ से। हॅलो, तिसऱ्या पंचांकडे नक्कीच निर्णय आलाय। भीमर स्वरूपाचा चेंडू होता, परंतु यष्टीरेखेच्या मागे नक्कीच चेंडू खूप सुंदर आणि बाद सुरेख असा हिट केला। खराब चेंडू होता, परंतु विकासला थोडेसे काही रनिंग बिटवीन जमली नाहीये, त्यामुळे आणि डायरेक्ट हिट झाल्यामुळे तो गडी बाद होतोय। नो बॉल होता आणि खरोखर मोठा धक्का असाच म्हणावा लागेल तो। भालगुल संघाला भेटलाय आणि आता येतोय तो म्हणजे संजय। संजयकडे सुद्धा क्षमता आहे। मयूरला अजून काहीतरी बॅटला चेंडू लागत नाही। खरोखर सुरेख गोलंदाजी करतोय तो म्हणजे संकेत। पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे। 4 षटकांचा सामना असेल हा असोसिएशन लीग मधला। पहिला सामना कांसळ वर्सेस बालगुल आणि पहिला फ्री हिटचा चेंडू असावा। चेंडू हवे ते आणि खरोखर बघा मी बोललो होतो, परंतु क्षेत्ररक्षकांनी ऐकलं नाहीये। झेल घेण्याच्या नादामध्ये जरासा भाऊक झाला। एक धावेची दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर करतोय तो म्हणजे संजय। 2 धाव्यांनी धावसंख्या वाढते। धावसंख्या होते ती 5, 1 बाद 5। खराब चेंडूवरती जो सुरेख धावबाद घेतला तो म्हणजे कांसळ संघाने त्याला क्षेत्ररक्षण केलं ते म्हणजे यष्टीरक्षकाच्या मागच्या खेळाडूंनी। पुन्हा एकदा संजय, मी बोललो होतो खरोखर हार्ड हिटर आहे तो संजय। मोठे फटके मारण्याची क्षमता ठेवतो। फ्री हिटला आपण बघितलं होतं। शेडगे दरवेळेस माझ्या सोबत असतात, आज नाही आहेत, परंतु त्यांनी नक्कीच माझा आवाज ऐकला आणि शुभेच्छा दिल्या, धन्यवाद। पुढचा चेंडू आणि खरोखर सुरेख असा खेळून काढला आणि संतोष माने बघित डायरेक्ट हिट केला। त्याला माहिती आहे जर हा गडी बाद झाला तर नक्कीच मोठा आदरा बसू शकतो, तो म्हणजे बालगुल संघाला। अशा शुभेच्छांची गरज आहे प्रसादजी। 1 धावेने नक्कीच धावसंख्या वाढते। धावसंख्या होते 12। सर आपलं काउंटिंग चुकणार नाहीये, आम्हाला नक्कीच खात्री आहे। आणि आता मात्र मयूर नक्कीच सिंगल काढून देतोय संजयला, परंतु षटक संपल्याची खून करतात पंच आमच्याकडे। आणि पहिला षटकाखेर पॉवर प्लेचं षटक होतं, सुरेख षटक टाकलं
थोडेसे 2 खराब चेंडू टाकले, तितका एक सुंदर शॉट पण खेळला तो संजय. 2 नो चेंडू, एक वाईट टाकला, त्यानंतर कमबॅक केलं, परंतु संजयनी पण त्याला एक मोठा फटका मारून धावसंख्या वाढून ठेवली. ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती पहिलं षटक संपतो. 1 गडी बाद 13. डान्सर सुद्धा आलेले आहेत. हे सुधागड मधलं नक्कीच एक आगळं वेगळं आयोजन असतं आणि त्याच्यामध्ये असे नक्कीच डान्सर सगळे लोक येत असतात. काही क्रिकेटवरचं प्रेम आहे यांचं आणि नक्कीच आमचे मित्र अनिल सर इथं उपस्थितीत झाले. प्लीज अनिल सर आपण घ्यायचं आहे घ्या. रोहनजी सालुंखे यांचा आवाज आपण ऐकला तर अतिशय जबरदस्त कमेंटेटर्स आहेत सुधागड तालुक्यातील. तर आम्ही मनपूर्वक त्यांचा इथे आभार व्यक्त करतोय. आपण जी साथ आपण दिलीत आम्हाला मुलाची, आम्ही अक्षरशः आपल्या ऋणी आहोत. चेक. चेक. हॅलो चेक. हातात रुमाल पुरी फिरवस तू लाल दिसाय हो फार बेस आहेस गमाल. हातात रुमाल पुरी फिरवस तू लाल दिसाय हो फार बेस आहेस गमाल. पोरी भरलीस तू माझे मनान ग पोरी भरलीस मनान. पोरी भरलीस तू माझे मनान ग पोरी भरलीस मनान. दादा दादा अंशुल मी समालोचक अनिल कोळी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. घर बसल्या आपण ही स्पर्धा पाहताय. शिवशक्ती चषक आयोजक करते शिवप्रतिष्ठान कुंभाराळी परळी. त्या घर बसल्या सगळ्या पाहणाऱ्या प्रेक्षकांचं मी फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपण जी स्पर्धा पाहताय तर सर्व प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. मयूर देशमुख खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. फाल्गुन संघाचा खऱ्या अर्थाने हुकुमाचा एक्का म्हणून मानला जातो आणि मयूर देशमुख साठी वैयक्तिक बक्षीस लागले. आता इथे 3 षटकारांसाठी पंकज देसाई यांच्याकडून मिळतील रोख रक्कम 2100 2100 रुपयाचं पारितोषिक लागले. नेक्स्ट बॉल जितू दळवी यांच्या मार्फत. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक जोरात धावत आलाय. चेंडू जातोय वन बाउंस सीमा रेषेच्या बाहेर येतोय. खणखणीत दणदणीत चौकार. कमान डीजे. मयूर देशमुख आता खऱ्या अर्थाने मैदानामध्ये ऑन फायर झालाय. जितू दळवी गोलंदाजी मार्फत चेंडू घेऊन आलाय. अतिशय जबरदस्त आपण पाहतोय. आता मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला तर गोलंदाज जितू दळवीच्या माध्यमातून, परंतु या चेंडूला मात्र चांगलं सन्मान देण्याचं काम केलंय बॅटर मयूरच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आलाय डाव्या हाताचा फलंदाज सचिन. सचिन सुद्धा एक अतिशय नावाजलेला असा फलंदाज आहे. या सुधागड तालुक्यामध्ये या पंचक्रोशीमध्ये बरेच टुर्नामेंट्स आणि बऱ्याच स्पर्धा या खेळाडूने गाजवलेल्या आहेत. सचिन मात्र ऑन स्ट्राईक आता आलेला आहे. लढत पाहतोय आपण. एका बाजूला भालगुल संघ आणि एका बाजूला कांसळ संघ. बिग बॅटल सामना चुरशीचा होणार यात काही शंका नाहीये. नेक्स्ट बॉल पाहतोय पुन्हा एकदा आपण. व्हेरिएशन गोलंदाज. शॉर्ट पिच चेंडू. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक अरुण माने कोणतीही चुकी करणार नाही. दरम्यान सचिन मात्र इथे बाद होते. कम ऑन डीजे.
ऑन स्क्रीन खऱ्या अर्थाने जो डान्सर इथे आलेला आहे या डान्सरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अतिशय जबरदस्त नृत्य सादर करत असताना आपण पाहतोय परळी आदिवासी वाडीतील हा नवतरुण इथे मात्र एक अतिशय कला सादर करताना इथे मात्र पाहायला मिळतोय. एक आगळी वेगळी त्याची शैली डान्स करण्याची पद्धत हे कोणालाही जमणार नाहीये मात्र नक्कीच ऑन स्टेज मात्र परफॉर्मन्स करतोय. सुंदर चेंडू इथे पाहायला मिळतोय. क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर यॉर्कर चेंडू इथे टाकण्यात सक्षम ठरलाय गोलंदाज जितू मात्र इथे पाहतोय आपण. आणि या चेंडूला सन्मान देण्याचं काम केलं न्यू आलेला बॅटर तो म्हणजे आदित्यच्या माध्यमातून आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त आपण पाहतोय शिवशक्ती चषक आयोजक करते शिव प्रतिष्ठान परळी कुंभाराळी. अतिशय स्वाभिमानाची आणि अभिमानाची स्पर्धा. नेक्स्ट बॉल पाहतोय पुन्हा एकदा जितू दळवीच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा मयूर देशमुख. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळून काढलाय चेंडू. या चेंडूवरती मात्र एक धाव मिळते. दरम्यान आपण पाहतोय ऑन स्क्रीन पहिलं दुसरं षटक इथे मात्र समाप्त होतोय आणि 2 षटकाच्या अंती मात्र धाव संख्या झाली ती भालगुल या संघाची 21. 3 गडीच्या मोबदल्यात संधी देतोय आपण डीजे ऑपरेटरला. माध्यमातून इथं एक नृत्य सादर केलंय त्याने. खऱ्या अर्थाने या सगळ्या अंगात ज्या कला आहेत या आपण सादरीकरण करणं गरजेचं आहे. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होणं गरजेचं आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये जर प्रसिद्ध होण्याचं एकमेव जर खरंच तर कोणतं स्थान असेल ते म्हणजे इन्स्टा. आणि इन्स्टावरती आपली ID बनवून जर अशा आपण छोट्या छोट्या क्लिप जर आपण जर पोस्ट केल्या तर कदाचित हा डान्सर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होऊ शकतो. वळूया मैदानावरती आपण तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय भालगुल संघाकडून कांसल संघाकडून प्रशांत. आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जोरात एक धावून काढले आणि एका धावेवरती जिथे मात्र समाधान होते. अहो बाबळीच्या काट्याला तलवार बनवलं असतं पळसाच्या पानाला ढाल बनवलं असतं. बाबळीच्या काट्याला तलवार बनवलं असतं पळसाच्या पानाला ढाल बनवलं असतं. पण आपल्याच मराठी माणसा देखील नाहीये हेच वाईट वाटतं. नाहीतर अख्ख्या भारतालाच महाराष्ट्र बनवलं असतं. अख्ख्या भारतालाच महाराष्ट्र बनवलं असतं. हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. एकत्र येणं गरजेचं आहे. इथे मात्र फाईन लेग क्षेत्र निवडतोय बॅटर आपण पाहतोय आदित्यच्या माध्यमातून. परंतु या वेळेचा चेंडू जातो लेग स्टंपच्या बाहेर. पंच दंडित करतात दोन्ही हात समांतर दर्शवतात. येतोय हा अवंतर स्वरूपाचा स्क्वेअर चेंडू. एक धाव खात्यात ऍड होते भालगुल संघाच्या. ओमकारजी साजेकर साहेबांचा थोड्याच वेळात इथे आगमन होतोय आणि मयूर देशमुख यांच्यावरती आता त्यांनी बक्षीस लावलेत. दर लागोपाठचे 3 षटकार लगावले ते रोख रक्कम मिळतील 10,000 रुपयाचं पारितोषिक ओमकार साजेकर यांच्याकडून. थोडंसं इथे फंबलिंग होताना दिसते परंतु एक धाव चपलाईने धावून काढली. नक्कीच ओमकारजी साजेकर यांच्याकडून वैयक्तिक मयूर देशमुख यांच्या मैत्री प्रेमावरती बक्षीस लागले गेले. तर लागोपाठचे 3 षटकार लगावले तर रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार ऑन कॅश. नेक्स्ट बॉल पाहतोय आपण पुन्हा एकदा आदित्य ऑन स्ट्राईक.
इथे मात्र सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक हजर आहे. दरम्यान एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का? दरम्यान वेट कॉल जरूर आला, एका धावेवरती समाधान होतंय, एक धाव मिळतीये. दरम्यान एका धावेने मात्र धावफलक आलते, धावसंख्या जाऊन पोहोचले भालगुल या संघाची आपण पाहतोय 26 या धावसंख्येवरती 3 गडीच्या मोबदल्यात. सामना चुरशीचा होणार, मॅच अतिशय चुरशीची होणार, यात काय शंका नाहीये. अतिशय सुंदर चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर. इथे मात्र यॉर्कर चेंडू टाकलाय, डायरेक्ट थ्रो केला गेलाय. दरम्यान इथे पाहतोय आपण, परंतु इथे मात्र चान्स मिस होतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा इथे आरामात कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावी लागेल भालगुल या संघाकडून आपण पाहतोय. मान्य पाहुणे मारुती लांगी साहेबांचं आपण इथे या मुख्य मंचावरती आपण सहर्ष स्वागत करतोय. त्याचप्रमाणे रवी कदम यांचं सुद्धा आम्ही या मुख्य मंचावरती सहर्ष स्वागत करतोय. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय बॅटर आदित्य, परंतु एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय, तो म्हणजे भालगुल संघ. दरम्यान इथे तिसरं षटक समाप्त होतोय आणि 3 षटकाच्या अंती मात्र धाव संख्या झाली ती 30. 3 गणीच्या मोबदल्यात संधी डीजे ऑपरेटरला. गीत ऐकलं डीजे ऑपरेटरचं, कौतुक करावं तेवढं खऱ्या अर्थाने कमी आहे. अतिशय सुंदर असं गीत हे आपण ऐकवलं, प्रेक्षकांचं खूप चांगलं मनोरंजन आपण करतायत. शेवटचा आता षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय कांसळ संघाकडून अरुण माने नावाजलेला गोलंदाज, अनुभवी गोलंदाज, बऱ्याच वर्ष क्रिकेटचा अनुभव असणारा हा गोलंदाज आहे. आणि त्याच्या समोर आपण पाहतोय भालगुल संघाकडून स्ट्राईक एंडला उभा असणारा फलंदाज, तो म्हणजे आदित्य. या चेंडूवरती आपण पाहतोय नक्कीच किती धाव मिळतात. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावांवरतीच समाधान होतंय. पुन्हा एकदा मयूर देशमुख यांच्यावरती मित्रप्रेम इथं जागं झालंय. दयावान दादा चोरगे यांच्याकडून 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लागले. त्याचप्रमाणे राजेश दादा शितोळे यांच्याकडून सुद्धा 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. परंतु मयूर देशमुख यांना आता 3 षटकार मारावे लागणार आहेत. खऱ्या अर्थाने त्यांचे फॅन वाट पाहतायत. त्यांना आता मनगटाच्या जोरावरती मोठे फटके मारावे लागतील, कारण की फोन कॉलवरती आम्हाला बऱ्याच त्यांच्यासाठी बक्षिसं लागली गेलीत. दरम्यान इथे मात्र थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पंचांनी दंडित केले, स्क्वेअर चेंडू, आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 टोटल मिळतील या 5 धावा. कम ऑन डीजे. अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय आडव्या बॅटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. बाईकच्या स्वरूपात एक धावून काढले आणि आता मयूर देशमुख मात्र ऑन स्ट्राईक आलेला आहे, ज्यांच्यावरती बऱ्याच बक्षिसांचा वर्षाव झालाय.
सेकंड राऊंडचे सामने हे 3 षटकाचे होतील याची सर्व संघ नायकांनी नोंद घ्यायची आहे. इथे मात्र आता मयूरच्या बॅट मधून चेंडू मात्र जरूर गेला होता सीमारेषेच्या जवळ, परंतु थोडीशी मनगटातली ताकद मात्र इथे कमी पडली आणि दरम्यान या चेंडूवरती मात्र 1 धाव मिळाली. थोडासा अजून ताकदीचा वापर केला गेला असा मनगटाच्या जोरावरती कदाचित हा सरळ बॅटने लॉंगेस्ट षटकार आला असता, परंतु थोडासा अकडता हात घेतला मयूरने आणि हा चेंडू मात्र सीमारेषेच्या जवळ जाऊन मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला आणि 1 धाव मात्र धावून काढली. धावसंख्या जाऊन पोहोचले आतापर्यंत आपण पाहतोय 39 या धावसंख्येवरती. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येते. ओ माय गॉड, OMG, ओ माय गॉड. सोप्पा झेल होता. जर हा व्यवस्थितपणे पहिले व्यवस्थित उभं राहिलं असतं आणि वर पाहिलं असतं तर कदाचित हा झेल टिपला गेला असता, परंतु हा झेल सुटलाय आणि 1 धाव मिळाली. ती भालगुल या संघाला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. इथे मात्र नक्कीच 1 धाव जोरात धावून काढले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करणार की स्ट्राईक रोटेटचा इथे मात्र प्रयत्न केला गेलाय. दरम्यान आदित्यला मात्र इथे रनआउट व्हावं लागतंय. गडी बाद होते भालगुल संघाचा. 4था गडी बाद होते. डीजे लागलेली आहे. चैत्र महिन्यामध्ये नवसाला पावणारे हक्केला धावणारे आई एकवीरा माऊली कारल्या गडी चैत्र महिन्यामध्ये पालखी सोहळा आणि या पालखी सोहळ्याचा सगळ्यांनाच वेळ लागलेला आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपण पाहतोय मयूर देशमुख मात्र आलाय. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळून काढलाय चेंडू. दरम्यान नक्कीच आपण पाहतोय 1 धाव जोरात धावून काढले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट हिटचा चान्स आहे परंतु मिस होतोय आणि इथे मात्र 2 धावा आरामात कंप्लीट होत आहेत आणि 4थं षटक सुद्धा इथे समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या अंती आपण पाहतोय धाव संख्या जाऊन पोहोचले ती भालगुल या संघाची. 4 गडीच्या मोबदल्यात 43 धावसंख्या स्कोर बोर्डचे लागले. 44 धावांचं टार्गेट उभा असणार आहे ते म्हणजे कांसळ या संघाच्या समोर. तर विनंती असेल आता भालगुल संघ आपण लगेचच मैदानात जायचं आणि आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. नेक्स्ट मॅच कॉल येतो आपल्या समोर. टाटाचा माळ विरोधात ढोकशे. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी या. आमचे गुरव दादा इथे आले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व या संपूर्ण परिसरामध्ये. मन मिळावा व्यक्ती, खऱ्या अर्थाने ओळख. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यायचंय. ढोकशेच्या विरोधात टाटाचा माळ. ओम बारणेकर आता आलाय बऱ्याच वेळानंतर आज, कारण की काल त्याने या मैदानावरती खूप चांगली कामगिरी केलेली आहे. त्याला एक जबाबदारी देण्यात आली होती. जबाबदारी त्यांनी खूप चांगली पार पाडली आणि शरीराला थोडासा आराम हवा असतो तर तो आता आराम करून नक्की आलाय. आता रात्र त्याची खऱ्या अर्थाने आहे. आजची रात्र ओमची आहे. चांद गालान हसतई गोरी कोण हाय एवढी सुंदर गो. मागे राहून एक विरेला चोरून बघतोय गो.
अक्षर आपण त्वरित लावून घ्यायचंय आणि माझी डीजे ऑपरेटर दादाला एक विनंती असेल की एकदा रानू बंबई की रानू होऊ जाऊ द्या. सलामीचे बॅटर मैदानात एंटर झालेत. जितू दळवी आणि संकेत दळवी. टाटाचा माळ संघ इथे मात्र आता हजर झालाय ऑन टाइम. ओमकारजी साजेकरांचं इथे मात्र आता आगमन झालंय. खऱ्या अर्थाने या शिवशक्ती चषकासाठी मॅन ऑफ द सिरीज साठी ज्यांनी बाईक पुरस्कृत केलंय ते ओमकारजी साजेकर मात्र इथे आलेले आहेत. मी कॅमेरामॅनला विनंती करतोय की आपण कव्हरेज करायचं. ओमकारजी साजेकर इथे यांचं आगमन होतंय. आम्ही त्यांचं या शिवशक्ती चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय. ज्यांच्या माध्यमातून या शिवशक्ती चषकाला मॅन ऑफ द सिरीज मध्ये बाईक मात्र पुरस्कृत करण्यात आलेली आहे. ओमकारजी साजेकर यांचं आम्ही इथे मनपूर्वक स्वागत करतोय. आणि ओमकारजी साजेकर आल्या म्हटल्यावर दादा बक्षिसांचा वर्षाव होणार यात काही शंका नाही आहे. कारण की बक्षिसांचे बादशाह म्हणून ओळख आहे या संपूर्ण तालुक्यामध्ये आणि त्यांच्या माध्यमातून या चषकासाठी बाईक ही मॅन ऑफ द सिरीज म्हणून देण्यात येणार आहे. चोवीस चेंडू आणि आता आपण पाहतोय 44 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड 100 पर ओव्हर 11 रन्स. पहिला गोलंदाज घेऊन आलाय भालगुल संघाकडून आयुष. पहिल्या चेंडूला मात्र इथे जितू दळवी यांनी मात्र सन्मान देण्याचं काम केलंय. श्री गणेशा मात्र एका धाब्याने होतोय. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय गोलंदाज आयुष. इथे मात्र फाईन लेग क्षेत्र निवडलंय. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स येतोय 4 धावांसाठी. खणखणी दणदणी चौकार डीजे. तर रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. बक्षीस वाढलंय 10,000 रुपयाचं पारितोषिक लागलंय 3 षटकारांना. ओमकारजी साजेकर यांच्याकडून जितू दळवी यांनी तर लागोपाठचे 3 षटकार लगावले. ते रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक. बॅटची कडा लागले. इथे मात्र थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. मयूर देशमुख यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये थोडासा वेगवान चेंडू होता. बॅटची कडा लागली होती जरूर. मयूर देशमुख यांच्यासाठी सुद्धा बक्षीस लागले. जर कॅच जर पकडली झेल जर पकडला तर ओमकारजी साजेकर यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. मित्र प्रेम मगाशी सुद्धा मी सांगितलंय आयुष्यामध्ये एक तरी मित्र असा असावा की ज्याच्याशी बसून आपण आपली सुख दुःख शेअर कराल. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा असावा. आणि या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय आयुषच्या माध्यमातून थोडासा व्हेरिएशन पाहायला मिळालं. लेग कट पद्धतीचा चेंडू होता. संकेतला मात्र चेंडू फारसा काही समजला नाहीये. बॅटला स्पर्श झाला नाहीये. येतोय हा डॉट चेंडू निर्धाव चेंडू. 44 धावांचा पाठलाग करत आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक चालू आहे गोलंदाज आयुषच्या माध्यमातून. स्टेप आउट करून मारलाय चेंडू. इथे मात्र क्षेत्ररक्षक आलाय. 1 धाव कंप्लीट झालेली आहे आणि
एका धावेवरतीच इथे समाधान होते. दरम्यान पहिलं P1चं षटक समाप्त होते आणि एक षटकाच्या एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. हा नक्कीच आता रात्र होत चाललेली आहे आणि थोडंसं रात्र झाल्यानंतर फ्लड लाईट्स ज्यावेळेस आपल्या डोळ्यावरती येतात त्यावेळेस धुंदी येते डोळ्यावरती आपल्या. अतिशय सुंदर चेंडू, भन्नाट वेगाचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळते गोलंदाज आयुषच्या माध्यमातून. आणि आता मात्र नक्कीच आपण पाहतोय की पहिलं P1चं षटक समाप्त होतोय आणि पहिल्या P1च्या षटकाची अंती मात्र धाव संख्या होते कांसळ संघाची. आपण पाहतोय बिनगडी बाद 6 या धावसंख्येवरती. आता शेवटचे 18 चेंडू शिल्लक असतील आणि 38 धावांची आवश्यकता आहे. संधी देतोय आपण आता डीजेला. चांद गालान हसतई गोरी कोण हाय एवढी सुंदर ढगांची मागे राहून माई माऊलीला चोरून बघतोय मागे राहून. चला या डान्सर आता वरती ओमकारजी साजेकर आले. तुम्हाला बक्षीस आले रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक आलं. या आपण ऑन स्टेज यायचं आणि आपलं पारितोषिक आपल्या कलेचं हे पैसा हे बक्षीस आपण घेऊन जायचंय. सौरभ पाटील कुठे असेल तर या आपण. सौरभ पाटील यांच्या हस्ते आपण हे बक्षीस देतोय. खऱ्या अर्थाने कला सादर करत असताना रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक या कलेसाठी नक्कीच आपल्याला देण्यात आले मयूर ओमकारजी साजेकर यांच्याकडून. पुन्हा एकदा वळतोय मैदानावरती 18 चेंडू 38 धावांची आवश्यकता आणि आता दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज. आपण पाहतोय डाव्या हाताचा गोलंदाज अजय. अतिशय जबरदस्त देखना फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आहे. दरम्यान इथे मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये. एक अतिशय सुंदर असा झेल मात्र टिपला आणि इथे मात्र पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे कांसळ या संघात स्वरूपात. कम ऑन डी. दादाला विनंती असेल की ज्यावेळेस आपला हा डान्सर परफॉर्मन्स करतोय त्यावेळेस मध्ये मध्ये थोडंसं आपण गाणं सोडा, कारण की घर बसल्या सगळेजण पाहतायत. ज्यावेळेस हा परफॉर्मन्स करत असतो डान्सर त्यावेळेस नक्की कोणतं गाणं वाजते हे प्रेक्षकांना माहीत नसतं. दरम्यान या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय येतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत षटकार डीजे. टीट फॉर टॅट खऱ्या अर्थाने चुरशीचा सामना होणार यात काही शंका नाहीये. दोन्ही संघ बलाढ्य आहेत या पंचक्रोशीमध्ये, या सुधागड क्रिकेट असोसिएशन मध्ये या दोन्ही संघाचा दबदबा आहे. बघा मयूर देशमुख यांच्यासाठी आता बक्षीस लागले. चेंडू डॉट झाला आणि पकडला तर 200 रुपयाचा पारितोषिक मिळणार ओमकार साजेकर यांच्याकडून. इथे मात्र चेंडू कट केलाय, क्षेत्ररक्षक आलाय, परंतु या वेळेस मात्र आता कोणतीही चुकी होणार नाहीये. दरम्यान इथे मात्र फलंदाज बाद होतोय तो म्हणजे समीर मात्र बाद होतोय. कम ऑन डीजे.
12 या धावसंख्येवरती 2 गडीच्या मोबदल्यात 14 चेंडू आणि आता 32 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानात एंटर झालाय तो म्हणजे संतोष माने. अतिशय जबरदस्त असा एक नावाजलेला हार्ड हिटर फलंदाज. 3 षटकारांसाठी मात्र संतोषने जर 3 षटकार लगावले ते रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक लागलंय ओमकार साजेकर यांच्याकडून. इथे मात्र चुकी करताना दिसतोय क्षेत्ररक्षक मुन्ना. मात्र आपण पाहतोय सोप्पा झेल जरूर झाला असता परंतु इथे मात्र चेंडू हातातनं निसटतोय. डिसिजन पंचांचं येणं अजूनही अपेक्षित आहे. पंच धावा किती या चेंडूवरती? 1 धाव. पंधरा धावसंख्या झालेली आहे. चेंडू झालेत आतापर्यंत 5. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. रुपेशजी आवासकर सुधागड तालुक्यातील एक अतिशय जबरदस्त प्रोफेशनल फोटोग्राफर्स म्हणून त्यांची ओळख आहे आणि ज्यांच्या माध्यमातून आपण सगळीकडे फ्लेक्स पाहतात ते रुपेश आवासकर इथे आले. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. दरम्यान इथे दुसरं षटक समाप्त होते. 2 षटकाच्या अंती धावसंख्या झाली ती अष्टविनायक कांसळे संघाची आपण पाहतोय. 15 धावसंख्या झाले 2 गडीच्या मोबदल्यात. शेवटच्या आता 12 चेंडू शिल्लक असतील आणि 29 धावांची आवश्यकता. संधी मात्र आता डीजे ऑपरेटरला. धन्यवाद डीजे. तर 12 चेंडू आणि आता 29 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट स्पर्धेचा नियम सुधागड क्रिकेट असोसिएशनचे हे संघ खेळतायत आज मैदानावरती आणि आता 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. सरासरी रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 14.50. तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज भालगुल संघाकडून आपण पाहतोय. विकास स्ट्राइक एंडला संतोष माने. शॉर्ट पिच चेंडू होता परंतु या चेंडूला मात्र भन्नाट वेग होता. जर कदाचित हा चेंडू संतोष माने यांच्या बॅटला स्पर्श झाला तर कदाचित मिड विकेट रिजनला 6 धावांसाठी षटकार आला असता. परंतु चेंडूला अतिशय वेग असल्या कारणाने हा चेंडू आलाय मात्र डॉट. आता 11 चेंडू आणि आता 29 धावांची आवश्यकता आहे. 2 डॉट चेंडू पकडलेत. मयूर यांनी 400 रुपये आपल्या नावावरती केलेत. या वेळेस चेंडू पकडला असता तर कदाचित अजून 200 मिळाले असते परंतु हा चेंडू सोडलाय त्यांनी. पकडलेल्या चेंडूलाच मात्र बक्षीस मिळणार आहे. देखो जानो और परखो. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा विकास. संतोष माने ऑन स्ट्राइक. 10 चेंडू 29 धावांची आवश्यकता आणि इथे मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये संतोष यांच्या बॅटला लागून चेंडू जातोय यष्ट्यांवरती आणि यष्ट्या मात्र इथे झाल्यात उद्ध्वस्त. कम ऑन डी. सनील. शेवटच्या आता 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 29. परंतु मैदानात अजूनही खऱ्या अर्थाने जितू दळवी सारखा स्फोटक फलंदाज उभा आहे.
लेग स्टंपच्या नक्कीच बाहेर चाललाय चेंडू. पंच दंडित करतायत. स्क्वेअर चेंडू घोषित केलाय पंचांनी इथे मात्र. नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय आपल्या समोर. डोक्षेतच्या विरोधात टाटाचा माल. चला दोन्ही संघाचे कर्णधार आलेत का? टॉस करून घ्यायचा आहे. सरळ बॅटने खेळून काढलाय चेंडू. इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक हजर आहे, परंतु या चेंडूवरती मात्र येते एक धाव. आणि आता खऱ्या अर्थाने ऑन स्ट्राईक आलाय जितू दळवी, संघाचा कर्णधार. शेवटचे आता 8 चेंडू शिल्लक आणि 27 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 27 धावा. जितू दळवी यांच्यासाठी आता बक्षीस वाढलंय. 3 षटकार लगावले तर ओमकारजी साजेकर यांच्याकडून मिळतील रोख रक्कम 15,000 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र आता आलाय 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 षटकार. मिड विकेट रिझनला आलाय जितू दळवी यांच्या बॅट मधून. खणखणी दणदणी षटकार. ठोक की सुन बोलत आहे, पैसा बोलत आहे. इथे मात्र षटकारांसाठी आता बक्षीस लागले ओमकारजी साजेकर यांच्याकडून 15,000 रुपयाचं पारितोषिक 3 षटकारांसाठी. जर हे 3 षटकार जर आले तर मला असं वाटते आजच्या दिवसाची एंट्री जी आपल्या संघाची आहे ती वसूल होते. प्रवेश फी मात्र वसूल होते. इथे मात्र पॉइंटच्या डोक्याच्या वरून मारण्याचा प्रयत्न करते फलंदाज जितू, परंतु या चेंडूवरती मात्र आले एक धाव. आता शेवटचं आणि अंतिम षटक शिल्लक राहिले. 6 चेंडूमध्ये धावांची गरज आहे, ती म्हणजे 20. ऐकूयात डीजे ऑपरेटरला. आपल्या हस्ते आपण पुढील सामन्याचा आपण टॉस करायचा आहे. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा जितू दळवी संघाचा कर्णधार. आणि अंतिम षटक भालगुल संघाकडून कोण घेऊन येणार ते आपण आता खऱ्या अर्थाने पाहणार आहोत. अमित गोलंदाजी मार्फत येतोय शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. नेक्स्ट मॅचचा इथे टॉस होतोय ओमकारजी साजेकर यांच्या हस्ते आपण पाहतोय. टाटाचा माळ विरोधात ढोक्षेत. लोअर फुलटॉस चेंडू आणि या चेंडूला मात्र भिरकावून लावलाय. चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये येतोय 4 धावांसाठी. खणखणी दणदणी चौकार. कम ऑन जीजे. समीकरण तुम्हाला आता सांगतोय पुन्हा एकदा. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि आता 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. मॅच मात्र अजूनही बाकी आहे खऱ्या अर्थाने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय बॅटर जितू. यावेळेस मात्र गोलंदाज हवी ठरलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय, परंतु यावेळेस मात्र कमबॅक करतोय गोलंदाज अमित. मात्र नक्कीच पाहताना दिसतोय. शेवटचे 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे आता. लागोपाठचे 2 षटकार लगावले तर ओमकार साजेकर यांच्याकडून मिळतील रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र चेंडू हवेत आहे. एसटी रक्षक. ओ माय गॉड. OMG. ओ माय गॉड. मैदानात काय घडलंय हे आता पंचच आपल्याला सांगतील.
इथे मात्र नक्कीच जीवनदान मिळालं होतं जितू याला, परंतु धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे आता जितूला मात्र माघारी परतावा लागतोय. संधी देतोय आपण डीजेला. नोकरीच्या नादीच लागू नका तुम्ही. याला मरतो नोकऱ्या करतो, कधी परमनंट व्हायचा तू? येडा झाला का काय तू? अरे 7 लाख भरान 700 रुपये पगार घ्या, त्याच्यापेक्षा 50चा वस्तारा घ्या, म्हशी भाद्रा ना. अग हौसा भर दिवसा 4 चौघामध्ये मला तुम्ही ठीत धरशील का? धन्यवाद डीजे. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत. पंच, या चेंडूवरती धावा किती आहेत आत्ता झालेल्या चेंडूवरती? एक धाव आली आहे. दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. म्हणजे आता समीकरण शेवटचे 3 चेंडू आणि आता 15 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानात एंटर झालाय अरुण माने. 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. चला आपण फिल्डिंग लावून घ्यायचे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. पंचांचा डिसिजन आलेला आहे. 1 धाव आलेली आहे. दुसरी धाव घेत असताना बॅटर जितू मात्र बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. मात्र समीकरण आता 3 चेंडू शिल्लक आणि 15 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय न्यू बॅटर अरुण माने. इथे मात्र आपण पाहतोय संधी उपलब्ध झाली होती, पंचांकडे जोरदार अपील मागितली गेले आणि इथे मात्र आता तड अंपायरचा नक्कीच मात्र कॉल घेतला गेलाय. चेक केलं जाईल आता की रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद आहे की नाही. आणि थर्ड अंपायरचा डिसिजन येतोय OUT आउट. रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे बॅटर मात्र बाद होतोय सनील. शेवटचे आता आपण पाहतोय 2 चेंडू शिल्लक आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 15. परंतु क्रिकेटचा खेळ हा अनिश्चिततेने भरलेला खेळ, कधीही रंग बदलू शकतो. शेवटचे 2 चेंडू आणि आता 15 धावांची आवश्यकता. निलेशजी नाईक सर, आपण कुठे असाल तर आपण मुख्य मंचाकडे यायचंय. आयोजकांची विनंती. निलेशजी नाईक सर, आपण कुठे असाल तर आपण मुख्य मंचाकडे यायचंय. आयोजकांची विनंती आपल्याला. इथे मात्र आपण पाहतोय बॅटच्या पट्ट्यात चेंडू आलाय, परंतु यावेळेस थोडीशी ताकद कमी पडली, परंतु या चेंडूवरती 1 धाव नक्कीच मिळाली. समीकरण शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि 14 धावांची आवश्यकता. स्लोअर अटेम्प्ट केला इथे गोलंदाज आपण पाहतोय अमितच्या माध्यमातून. दरम्यान इथे भालगुल संघ मात्र विजयी ठरतोय. दोन्ही संघाचं अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. नेक्स्ट मॅचसाठी आता लगेचच आपण ज्या संघाने टॉस विन झालाय त्याने आता लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तर आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. आता आपण या शिवशक्ती चषकासाठी खऱ्या अर्थाने ज्याने मॅन ऑफ द